शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सूरसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं वयाच्या 93व्या वर्षी निधन. आज शिवाजी पार्कातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटींकडून आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन. आशा भोसले यांचं पार्थिव सध्या लोअर परळमधल्या निवासस्थानी. नाशिकमधील IT कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाची दिल्लीपर्यंत दखल. केंद्रीय तपास यंत्रणेकडून आता गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. IT कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा संशय. बोंदुखराची पोलीस कोठडी आज संपणार असल्याची माहिती. चौथ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी SIT प्रयत्न करणार. बोंदुखराच्या प्रॉपर्टीची ईडीकडून चौकशी. ईशानेश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालयाची अधिकाऱ्यांकडून तपासणी. सूत्रांची ही माहिती. SIT अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई. राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट. पुण्यात महिलेवरती अत्याचार करून 50 लाखांची फसवणूक तर ठाण्यात 1.5 कोटी लुटणारा मांत्रिक अटकेत. दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल. प्राजक्त तनपुरे अप्रत्यक्षपणे भाजपसोबतच सुजय विखे यांचं हे वक्तव्य. त्यामुळे चर्चांना उधाण. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून मात्र माघार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेवरून 4 विशेष लोकल धावणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 1:30 वाजता विशेष लोकल धावेल. नागपूर रेल्वे स्थानकावर 51 दिवस प्लॅटफॉर्म तिकीट बंद राहणार. गर्दी नियंत्रित करण्यासाठी 30 मे पर्यंत निर्बंध. रेल्वे स्थानक परिसरात मराठी हिंदी भाषेत सूचना फलक लावले जाणार. पुण्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 41 अंशांवरती. शहराला बुधवारी तापमानाचा येलो अलर्ट. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त. अमरनाथ यात्रेचा यावर्षीचा कार्यक्रम जाहीर. 3 जुलै ते 28 ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रा होणार. 57 दिवसांच्या यात्रेसाठी 15 एप्रिलपासून नोंदणी होणार सुरू. धाराशिवच्या येरमाळा यात्रेत भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3 दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून आता 2 दुचाकींसह 1,30,000. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.